सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्हाला जर स्टोरी चुकीची वाटत असेल आणि मी चुकीची वाटत असेल तर प्लीज तुम्ही स्टोरी वाचणं बंद करत चला. आणि तुमच्या हातात आहे मला लाईक करायचं की डिसलाईक. त्यामुळे तुम्ही नका वाचू, पण प्लीज वाईट कमेंट करून मला डिसअपॉइंट करू नका. तर कॉलेजमध्ये राणीच्या मैत्रिणीत राणीला खूप त्रास दिला आणि राणी सांग ना गं हनीमूनविषयी असं विचारत होत्या. आणि राणीसुद्धा म्हणाली फक्त एकदाच सांगणार, पुन्हा सांगणार नाही. आणि तिनं काहीतरी खोटं नाटं सांगायला सुरुवात केली. आणि आम्ही माथेरानला गेलो होतो. मग त्यांनी मला पहिला टच केला, त्यांनीच मला पहिला किस केला असं ती म्हणून थांबली. आणि आता हे सगळं रोहितनं ऐकलं आणि तिच्या समोर येऊन म्हणाला, काय मिस मोरे, मग पुढे काय झालं? तशी राणी आता खूप लाजली. बाकीच्या मुली पळून गेल्या आणि रोहित तिला आणखीन घाबरवण्यासाठी म्हणाला, मग आज रात्री तू जे खोटं बोललीस ते खरं खरं करून दाखवावं लागेल बरं का. माथेरान, हनीमून आणि बरंच काही. तशी राणी घाबरली, पुस्तक उचलून घरी पळाली. आणि रोहित गेला त्याचं लेक्चर घ्यायला तिच्याच क्लासवर. आणि राणी आता आत आली नाही याचा अर्थ ती घरी गेली हे त्यानं ओळखलं. आणि तो म्हणाला, खरंच घाबरली की काय, बावळट कुठली, अजून मला ओळखलं नाही काही ना, मी काय तिला तसला मुलगा वाटलो की काय, असं म्हणून तोही कारखान्यावर गेला. आणि आता रोहित कारखान्यावर जात होता आणि आजही नेमकी संग्राम राजेश्रीकीची गाडी त्याला आडवी आली. आणि रोहित त्याला डॅशिंग लुक देत म्हणाला, रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का, जे नेहमीच अडवून बसतोस, आता पटकन गाडी काढतोस की. तसा संग्राम गाडीतून उतरला आणि म्हणाला, रोहित सूर्यवंशी, इतकं रागवायला काय झालं, आणि नावात सूर्य आहे पण नेहमीच आग ओकणारा, असं नाही का वाटत तुला. आणि मी काय म्हणतो, तरुण रक्त आहेस, तडफदार आहेस, का उगीचच तू तुझं आयुष्य इथे बर्बाद करतोस. तुला देशाची सेवा करायला जायचं होतं ना, मग जा ना. आणि कशाला ऐकायचं आईवडिलांचं, आईवडील कायम आपल्या स्वप्नांच्या आडे येतातच, म्हणून तू तुझ्या बापाचं काही ऐकू नकोस आणि तू निघून जा. आणि हे ऐकून रोहितही टांग खाली घेऊन त्याच्या गाडीवरून उतरला आणि त्याच्या समोर गेला. आणि रोहितनं त्याचा उजवा हात उचलला. तसा संग्राम थोडा घाबरून मागं सरकला. रोहितनं त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, घाबरू नकोस, कानाखाली नाही मारणार. आणि खरं आहे तुझं. सूर्यवंशी नेहमी तळपणारेच असतात आणि आग ओकणारेच असतात. आणि सूर्यवंशी सगळ्यांना कामाला लावतात, म्हणजे सूर्य उगवला की सगळे कामाला लागतात ना, त्यामुळे त्यांच्या नादी लागू नकोस. तुझं कधी काम होईल तुला पण कळणार नाही आणि जळून राख होशील. आणि राहिला प्रश्न माझ्या घरच्यांचा, माझ्या आईवडिलांचा, तर तुझ्या घरात असे संस्कार असतील जे वडिलांना बाप म्हणून हाक मारतोस. माझ्या घरात मात्र माझे बाबा आहेत आणि तू नको शिकवू मला की मी काय करायचं, तू तुझं बघ आणि रस्ता सोड, असं म्हणून रोहित त्याच्या गाडीवर बसायला निघाला. तसा संग्राम पाठीमागून म्हणाला, असं ऐकायला येते की यंदाची आमदारकी घरातून लढवणार आहेस, ऐकून आनंद झाला बरं का. आणि रोहित पाठीमागे फिरला आणि म्हणाला, अरे वा, तुझ्यापर्यंत बातमी आणणारे तुझे बातमीदार खूपच मुरलेले दिसतात. आमच्या घरातली चर्चा तुझ्यापर्यंत आली सुद्धा. आणि संग्राम म्हणाला, अरे फक्त माझ्यापर्यंत नाही आली तर सगळ्या राजकारण्यांपर्यंत गेली आणि सगळीकडे अस्वस्थतेचं वातावरण पसरलेलं आहे. अशा गोष्टी लपून राहत नाहीत, हवेसारख्या पसरतात. आणि मला काय वाटतं माहीत आहे का, तू बरोबर बोलतोस, आमदारकी तुम्हीच लढवावी आणि त्यातली त्यात तूच लढवावी. कशाला उगीच लोकांच्या घरात सत्ता द्यायची आणि आपण त्यांच्या धोत्राचा सोगा पकडून चालायचं. मी तर यावर्षी माझाच अर्ज भरणार आहे. आणि रोहित हसून म्हणाला, भर भर, म्हणजे अंगावरची चड्डीसुद्धा प्रचारासाठी विकून टाकावी लागेल तुला. बाई आणि बाटलीच्या नादात तू सगळं गमावलं, मग आता कपडेसुद्धा गमावून बस राजकारणात येऊन.
आणि संग्राम शिर्केचा PA लगेच त्याच्या कानाला लागला आणि म्हणाला, फारच कमी वेळात खूपच जास्त माहिती काढली की त्यानं तुमची, आणि ती पण अगदी खरी खरी. दुसरा सूर्यवंशी हुशार आहे आणि तिघांपैकी हा एकटा तुम्हाला भाडी पडणार. तसं संग्राम शिर्केला राग आला आणि तो म्हणाला, याचाच पहिल्यांदा गेम वाजवतो, साला खूप बकबक करतो. आणि मग रोहितला संग्राम शिर्के म्हणाला, माणसानं इतकं पण स्पष्ट वक्ते असू नये की समोरच्याच्या डायरेक्ट डोक्यात जावं. आणि रोहित हसला आणि म्हणाला, थँक्यू सो मच. याचा अर्थ आता मी तुझ्या डोक्यात गेलो आहे, बरोबर? त्याचं काय आहे ना, मी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे आणि मी वर्गात कमी आणि मुलींच्या हृदयात जास्त असतो. आणि पहिलाच कोणीतरी भेटला ज्यानं मला डोक्यात ठेवले. मग आता मला विसरू नकोस, नाहीतर तुला तुझ्या घराचा रस्तासुद्धा आठवणार नाही अशी हालत करून ठेवीन. आणि मी पण ऐकले की तुझ्याबद्दल बरंच काही, आणि नंतर भेटूच, होईल भेट हळूहळू आपली. चल रस्ता सोड, असं म्हणून रोहित गाडीवर बसला. आता PA आणि संग्रामसुद्धा गाडीत बसले आणि रोहितनं गाडी रेस केली. आता संग्रामची 4 व्हीलर होती आणि रोहितची 2 व्हीलर होती. आणि रोहित त्याला म्हणाला, चल गाडी बाजूला घे. आणि शिर्के रोहितला म्हणाला, अरे बापरे, गाडीमध्ये काहीतरी घोटाळा झाला आहे. कधीपासून उभी आहे, आता बाजूला घेता येणार नाही, तुला दुसऱ्या रस्त्यानं जावं लागेल. आणि रोहित म्हणाला, नाही, मी याच रस्त्यानं जाणार. आणि संग्राम म्हणाला, पण कसं जाशील? रोहितनं थोडा विचार केला आणि त्यानं गाडी मागे वळवली आणि काही अंतर गेला. आणि शिर्के हसला आणि म्हणाला, घाबरून गेला बघ परत. आणि त्याच्या PAनं शिर्केला खुणवून सांगितलं, गेला नाही तो, उलट जास्त जोशात अटॅक करायला येतोय, तिकडे बघा. आणि शिर्केने तिकडे बघितलं तर रोहित हाताची गाडीची मूठ ओढत ओढत खूप फास्ट रेस करत होता गाडी. आणि गाडी खूप खूप वेगात रोहित संग्राम शिर्केच्या गाडीकडे घेऊन आला. आणि शिर्के घाबरला आणि त्याच्या गाडीच्या खूप जवळ गाडी आली. आणि शिर्के म्हणाला, आता हा अंगावर गाडी घालेल की काय, हा वेडाबिडा आहे की काय? आणि तो घाबरून खाली मान घालून बसला. तशी रोहितनं गाडी उचलली आणि त्याच्या गाडीवरून गाडी घेऊन पलीकडे गेला. पण गेला मात्र याच रस्त्यानं. आणि पाठीमागं बघितलं आणि त्याला अंगठा करून दाखवला आणि हसून निघून गेला. आणि संग्राम शिर्केचं धडधड करणारं हृदय जाग्यावर बसायला काही तयार नव्हतं. आणि रोहित कारखान्यावर गेला आणि पुन्हा त्याचा मुद्दा मांडत म्हणाला, दादा, तुम्ही लोक माझ्या प्रस्तावाला सिरियसली का घेत नाही? तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही, तू आणि बाबा? राहुल रोहितला समजावत म्हणाला, रोहित, आपण राजकारणात नको पडूया, ऐक ना, आपला पिंड उद्योगपतीचा आहे. आणि रोहित म्हणाला, दादा, पिंड निर्माण करावा लागतो आणि उद्योगपतीचा पिंड बाबांनी निर्माण केला, मग राजकारणाचा पिंड आपण निर्माण करूया. राहुल तरीही म्हणाला, रोहित, पार्टी ऐकत नाही आणि तू आत्ता बोलतोस ना, तर मग पुढच्या पंचवार्षिकला आपण नक्की करू हे. आता इतक्या घाईघाईत काहीही होणार नाही, माझं ऐक. आणि रोहित म्हणाला, मग मला बाबांशी बोलायचं आहे, फोन लाव. मग राहुलनं फोन लावला आणि स्पीकरवर टाकला, बाबा. आणि म्हणाला, बाबा, तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही? आणि मल्हारराव म्हणाले, रोहित, हा तुझा हट्ट आहे बेटा, आणि मी काय म्हणतो, पुढच्या पंचवार्षिकला तुला संधी देतो ना, पण आता नको, लोकांना आपल्याला ॲक्सेप्ट करायला वेळ जाईल आणि राजकारणामध्ये रुळायला खूप काळ जावा लागतो. रोहित म्हणाला, बाबा, आपलं समाजकार्य इतकं मोठं आहे, आपली वोटर बँक तयार आहे, मग असं का घाबरता? मल्हारराव म्हणाले, हो आहे, वोटर बँक आहे, पण ती इतरांसाठी. अरे, वोटर बँकेच काय घेऊन बसलात? एका रात्रीत मतं बदलतात लोकांची, आणि पक्षानं तरी आपल्याला तिकीट द्यायला हवं की नाही? अशी अचानक मागणी करून कसं चालेल? आणि तू माझं ऐकणार आहेस, हा विषय इथेच बंद. नेहमीप्रमाणेच आपण इतर पक्षाला मदत करू आणि इतर उमेदवार निवडून आणू. आणि रोहित आता चिडला आणि त्यानं कॉलच कट केला. इतक्यात राहुलचा लंच आला आणि राहुल मला, रोहित, खाऊन घे चल. रोहित खूप चिडला होता आणि आधीच संग्रामनं त्याचं डोकं खाल्लं होतं आणि आता राहुल, बाबा दोघेही एकसाथ असेच बोलले आणि त्यांनी ठरवून रोहितला नकार दिलाय.
म्हणून त्याचाही राग त्याच्या डोक्यात होता. आता घरून दररोज राणी रोहितसाठी, सपना राहुलसाठी डबे पॅक करायच्या आणि आज राणीनं रोहितचा डबा पॅक केल्यानंतर थोडा खट्याळपणा केला आणि त्यामध्ये आय लव्ह यू असं लिहून चिठ्ठी टाकली होती. आणि रोहित जेवायला नकोच म्हणाला, पण राहुल म्हणाला, रोहित असं नाहीच करायचं, जेवणावर राग काढायचा नाही. आम्ही का तुला नकार देतो हे तुला नंतर कळेलच. आणि मग रोहित नको नको म्हणत पुन्हा राग राग जेवायला बसला. त्यानं टिफिन उघडला आणि वरच्या कप्प्यातच त्याला ती चिठ्ठी दिसली आणि रोहित चक्रावला. ही कसली चिठ्ठी हे त्याला कळेना आणि त्यानं ती उघडून पाहिली आणि त्यात लिहिलं होतं, आय लव्ह यू. आणि रोहित शॉक झाला. आणि हे सगळं कोणी केलं? राणीनं केलं असेल का, असा तो विचार करायला लागला. आणि आता त्यानं सरळ घरी फोन लावला आणि म्हणाला, आई माझा डबा कोणी पॅक केला? जानकी म्हणाली, तुझ्या बायकोने. का रे, काय झालं? रोहित आता खूप चिडला आणि म्हणाला, काही फालतूगिरी आहे. राहुल म्हणाला, का रे, काय झालं? आणि त्याच्या हातातून ती चिठ्ठी त्यानं ओढून घेतली आणि वाचली आणि हसायला लागला आणि म्हणाला, हा रोमॅन्टिक यार, राणीनं खूप रोमॅन्टिक दिसते. आणि रोहित वैतागून म्हणाला, पण असलं काही करायची गरज आहे का? नॉनसेन्स. आणि राहुल म्हणाला, रोहित, नवीन नवीन लग्न आहे तुमचं आणि इतकं सगळं तर होतंच, तिचा दोष नाही, नवरा बायको आहात तुम्ही. तसं आता रोहितला आठवलं की आपण नवरा बायको असल्याचं नाटक करतोय. आणि मग तोही हसून म्हणाला, अरे दादा, मी कुठे नाही म्हणतो, पण हा डबा दुसऱ्याच्या हातात पडला असता आणि त्यानं वाचलं असतं तर, असं म्हणायचं होतं मला. आणि मग दोघांनीही जेवण केलं आणि रोहित म्हणाला, आता घरी गेल्यावर तिला गंमत दाखवतो, नक्कीच माझी मस्करी करते. मी तिची मस्करी केली म्हणून की खरंच हिला काहीतरी होतंय. कॉलेजमध्ये हनीमूनच्या गप्पा काय मारते आणि आता ही चिठ्ठी. काय चाललंय काय या मुलीच्या मनात, असं त्याला वाटलं. पण राणी तर इकडे घरी फार घाबरून बसली होती. रोहितचं संध्याकाळी घरी येणार आणि त्यांनी जे ऐकलं ते सगळं मनावर घेऊ नये म्हणजे बरं, असं वाटायचं तिला. आता तिचा होमवर्कसुद्धा घाईघाई गडबडीत पटकन झाला, सगळ्या विषयाचा. सगळी रूमसुद्धा आवरून झाली, तरीही वेळ अजून शिल्लकच होता. आणि आता तिला एखाद्या वाघाचा सामना करणार असल्यासारखी भीती वाटायला लागली. आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक सुरू झाला. सपना जानकीला म्हणाली, आई, उद्या संडे आहे, उद्या दुपारी आपण काहीतरी खास बेत करूया का? आणि जानकी म्हणाली, हो, तुम्ही दोघी करा की, कोणी नाही म्हटलं. आणि सपना राणीला म्हणाली, राणी, तुला काय काय येतं गं नॉनव्हेजमध्ये, काय बनवशील? तुझ्या हाताला चव आहे. आणि राणी म्हणाली, मला ना फिशचे खूप प्रकार येतात, आपण उद्या फिश करूया का? आणि सपना म्हणाली, हो, राहुलला खूप फिश आवडतात आणि बाबांनासुद्धा आवडतात. आणि जानकी म्हणाली, पण रोहितला फिश आवडत नाहीत, त्याच्यासाठी चिकन करा, त्याला ॲलर्जी आहे फिशची. आणि आता राणी आणि सपना दोघी पण हो म्हणाल्या. आणि तरीही राणी मनात म्हणाली, प्रत्येक गोष्टीत यांना ॲलर्जीच कशी असते? नुसतं वेगळं वेगळं करून लाड करून घ्यायचे असतात इतरांचा, लाडाचा नवरोबा, असं राणीनं त्याला नवीन नाव पाडलं तिच्या अल्लडपणात. आणि मग स्वयंपाक बनवून झाला. राणी पुन्हा अभ्यास करत बसली आणि इतक्यात रोहित राहुल आल्याचा आवाज तिला आला आणि ती रूममधून बाहेर पळाली, त्याचा सामना करायला नको म्हणून. इतक्यात रोहित तिकडून तावात आला आणि रूममधून बाहेर जाणाऱ्या राणीच्या मनगटाला पकडलं आणि त्यानं तिला बेडरूममध्ये घेतलं आणि दरवाजा लावला. राणी आता फार घाबरली होती आणि रोहित रागात म्हणाला, हे काय चाललंय तुझं? ही फालतूगिरी काय आहे? आणि राणी घाबरून म्हणाली, सॉरी सर, ते चुकून झालं. रोहित म्हणाला, चुकून नाही, तू हे मुद्दाम केलं. राणी, तुझे इरादे बदलले नाहीत ना? तूच माझ्याकडून त्या बॉन्डवर लिहून घेतलं, आठवतं ना? मग आता तूच ते नियम मोडतेस का? तुला काय गरज आहे असल्या गोष्टी करायची? जे तुझ्या मनात येतं ना ते काहीही होणार नाही, लक्षात ठेव. माझ्यासमोर दाखवते की मी टच केलेला तुला चालत नाही आणि पाठीमागे मात्र
तू माझ्याकडून अपेक्षा करायला लागली का? रोहित आता तिला खूप बोलत होता. आता राणीला वाटायचं तिनं कॉलेजमध्ये जे काही केलं त्याबद्दल बोलतोय तो, पण ते तर रोहित कधीच विसरून गेला होता. आणि त्या चिठ्ठीबद्दल तो बोलत होता. आणि रोहित म्हणाला, ती चिठ्ठी जर दुसऱ्या कुणी वाचली असती तर काय झालं असतं? आणि राणी म्हणाली, चिठ्ठी? कसली चिठ्ठी सर? मी कोणतीच चिठ्ठी नाही लिहिली. आणि रोहित म्हणाला, काय? आज माझ्या टिफिनमध्ये आय लव्ह यू असं लिहिलेलं चिठ्ठी तू नाही लिहिली का? आणि राणी म्हणाली, नाही, मी असं का करेन? आणि आता रोहितच्या लक्षात आलं की हे कोणी केलं असावं. नक्कीच सपनाचं काम आहे असं त्यानं ओळखलं. आणि तो राणीला म्हणाला, बरं असू दे, मी तुला खूप बोललो का? सॉरी. आणि जा माझ्यासाठी दूध घेऊन ये. राणी म्हणाली, सर आता जेवायचं, दूध मध्येच कशाला? आणि रोहित म्हणाला, मी जेवणार नाही, मला फक्त दूध पिऊन झोपायचं आहे. जा म्हटलं की जायचं. आणि काय विचित्र माणूस आहे असं म्हणून ती त्याच्याकडे बघत होती. आणि माझ्यावर किती रुबाब करतोय हे तिला आवडेना. आणि आता रोहितनं तिच्या मंगळसूत्राकडे, तिच्या बांगड्या, जोडव्या आणि भांगातल्या कुंकवाकडे बोट दाखवत म्हणाला, हे सगळं खरं आहे ना? मग मी सुद्धा खरा नवरा आहे. आता जा आणि घेऊन ये दूध. आणि राणी म्हणाली, जाते जाते, असे भस्कन अंगावर येऊ नका. आणि रोहित फ्रेश व्हायला निघाला. आणि वैतागून म्हणाला, आता टॉवेल कुठे गेला? आणि राणी म्हणाली, अहो समोरच आहे की, नेहमीच्याच जागेवर. आज का काहीच दिसेना तुम्हाला? आणि त्यानं टॉवेल घेतला आणि म्हणाला, दिसतंय, आंधळा नाही मी. आणि बाथरूममध्ये गेला. आणि राणीनं आता डोक्यावरच हात मारला. आणि मग तोपर्यंत ती त्याच्यासाठी दूध आणायला गेली. रोहित फ्रेश होत होता आणि त्याचं दूध तिनं जरा बाजूलाच ठेवलं आणि त्याच्यासोबतच चहा बनवण्याचं साहित्यसुद्धा घेऊन आली होती. मग राणीनं दूध घेतलं, त्यात साखर टाकली आणि ढवळत बसली. आणि रोहित तिला बाहेर येऊन म्हणाला, मी तुला म्हणालो की मला दूध हवं, चहा नको. आणि राणीनं आता तो चहा घेतला आणि रुबाबात खुर्चीत बसली आणि स्वतःच्याच तोंडाला लावला आणि म्हणाली, हे तुमच्यासाठी नाहीच, तुमचं दूध तिकडं ठेवलं आहे, पण आज तुमच्यासोबत चहा घ्यावासा वाटला म्हणून आले. आणि रोहितनं आता ते गरम गरम दूध पटापट पिलं आणि ग्लास ठेवला आणि पटकन बेडवर झोपला. आणि तिला म्हणाला, जेव्हा तू येशील तेव्हा मला उठव, मग मी खाली झोपेल, तू वर झोप. आणि आज तो इतका का चिडला आहे हे तिला कळेच ना. मग जेवताना जानकी म्हणाली, हे काय, आज रोहित नाही आला का? राणी म्हणाली, ते दूध पिऊन झोपले सुद्धा. आणि मल्हारराव म्हणाले, आता 2-3 दिवस तो असाच करेल, त्याच्या मनासारखं झालं नाही ना तर कसा करतो माहीत आहे ना जानकी. आणि जानकी म्हणाली, राणी त्याच्या कलाकारानं घे गं बाई, त्याचं सगळं ऐक, त्याला विरोध करू नकोस नाहीतर अजून चिडेल. आणि राणी पुन्हा घाबरली. त्यानं रागात भलतं सलतं काही करू नये असं तिला वाटलं. मग ती बेडरूममध्ये गेली आणि गुपचूप खाली झोपली. आणि आता रोहितची एक झोप झाली, त्याला जाग आली आणि त्यानं बघितलं तर ती खाली झोपली होती. आणि आता नियम म्हणजे नियम, त्याचे खाली झोपण्याचे दिवस होते ना. आणि तो रात्रीच्या 1 वाजता उठला आणि तिला म्हणाला, राणी उठ, वर झोप, ए राणी असं म्हणून त्यानं तिला हलवलं. आणि राणी खूप दचकली आणि घाबरून म्हणाली, सर काही करू नका प्लीज, तुम्ही माझ्याजवळ येऊ नका. रोहितने आता लाईट लावली आणि म्हणाला, तू काही डोक्यावर पडलीस का गं? तू उठ, वर झोप, मी खाली झोपतोय. राणी म्हणाली, सर एवढ्यासाठी कशाला उठवायचं, आता झोपलो होतं तर झोपायचं ना. आणि तो म्हणाला, नाही, डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन. राणी म्हणाली, सर हा मिलिटरीचा कॅम्प नाही, हे घर आहे, थोडासा नियम इकडे तिकडे झाला तरी चालतो. आणि रोहित म्हणाला, असं का? मग तुझे नियम सोडून मी तुला टच करू का? थोडं इकडं तिकडं चालेल का? तशी राणी पटकन उठली आणि म्हणाली, नाही, अजिबात नाही. रोहित म्हणाला, नाही ना, मग उठ, नाहीतर उचलून बेडवर ठेवीन, तुला चालेल का? आणि ती नाही म्हणाली आणि बेडवर झोपायला गेली. रोहित चटईवर झोपला आणि तिला म्हणाला,
हे ब्लँकेट तुझ्याकडे घे. राणी म्हणाली, नको सर, तुम्ही जमिनीवर झोपता, तुम्हाला घ्या, तुम्हाला जास्त थंडी वाजेल. रोहित म्हणाला, मला गरज नाही, तूच घे. राणी म्हणाली, मग तुम्हाला साडी देऊ का कॉटनची? रोहितनं तिच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाला, आता मी बायकांची साडी घेऊन झोपू का? इतका चीप वाटतो का मी तुला? आणि राणी म्हणाली, मग तो शॉर्ट ड्रेस आहे ना रेड कलरचा, तो घालून झोपा, फार रॉयल दिसाल. असं म्हणून तिनं पटकन ब्लँकेट अंगावर घेतलं आणि झोपली त्याच्याकडे पाठ करून. आणि रोहित म्हणाला, काही पण फालतूगिरी, असं म्हणून तोही तिच्याकडे पाठ करून झोपला. मग आता सकाळी सकाळी रोहित टी शर्ट काढून उघडाच एक्सरसाइज करत होता बेडरूममध्येच. त्यानं आता टेरेसवर जायचं टाळलेलंच होतं आणि त्यामागे सुद्धा त्याचं काहीतरी कारण होतं. राणी आता झोपलेली होती म्हणून तो हे इथेच करत होता. आणि इतक्यात राणीची झोप मोडली आणि ती त्याच्याकडे बघायला लागली आणि खूप लाजली. तिनं पुन्हा तोंडावर लाजून ब्लँकेट घेतलं आणि पुन्हा काढलं आणि तिला उघडा रोहित दिसला. ती पुन्हा लाजली. पुन्हा ब्लँकेट चेहऱ्यावर ओढून घेतलं. असं तिनं 1-2दा केलं आणि हे असे का इथे करतात हे तिला कळेना. आता रोहितनं तिच्याकडे बघितलं. ती झोपलेलीच दिसली म्हणून त्यानं आणखीन त्याचा एक्सरसाइज टाईम वाढवला. आणि त्याचं झालं का म्हणून तिनं हळूच पुन्हा ब्लँकेट काढून बघितलं आणि आता ती त्याच्या मदनासारख्या देखण्या राजविंड्या रूपाकडे बघतच राहिली. आणि कॉलेजमधल्या मुलींचे सगळे शब्द तिला आठवायला लागले. हँडसम, चिकने, हॉट. आणि खरंच सर हँडसम आहेत, उगीचच मुली त्यांच्या मागे नाही लागत असं तिला वाटलं. आणि तिची तंद्री लागली त्याच्याकडे बघण्यात. आणि आता रोहितचं लक्ष गेलं तसा तो प्रचंड लाजला. त्यानं पटकन टी शर्ट घातला. त्याचं शरीर घामानं पूर्ण भिजलं होतं आणि राणीसुद्धा थोडी लाजली. आता दोघेही खूप अवघडल्यासारखे झाले होते. आणि आता राणीच म्हणाली, सर तुम्ही टेरेसवर का नाही गेलात हो? रोहित म्हणाला, अगं आईला याचा पण प्रॉब्लेम आहे. नवीन लग्न झाल्यावर नवरा बायको उशिरा उठतात म्हणे, कारण जागरण होतं ना. आणि आपण वेळेवर कसे उठतो याचं सुद्धा आईला कोडं पडतं. मग जर मी बाहेर गेलोच नाही तर तिला कसं कळेल आपण उठलोय की झोपलोय? तिला वाटेल की आपण एकमेकांच्या मिठीत आहोत. तसं राणीला सगळं इमॅजिन झालं आणि ती पुन्हा गप्प बसली. मग सगळ्यांचा नाश्ता झाला. राणी सपना दुपारच्या जेवणाचा खास मेनू बनवत बसल्या. आणि आता राणीनं फिशचे खूप प्रकार केले, चिकनसुद्धा केलं आणि सगळे जेवायला बसले. राहुल तर जाम खुश होता आणि ते सगळे फिश बघितले आणि रोहित तोंड वाकडं करत म्हणाला, आई माझं चिकन. आणि जानकी म्हणाली, राणी बनवलंस ना त्याचं चिकन? राणी म्हणाली, हो आई बनवलं, पण मी काय म्हणते, कशी ॲलर्जी होते ना तेच बघूच ना. आणि तिनं आता मुद्दाम रोहितची खोड मोडण्यासाठी म्हणाली, अहो तुम्ही खरंच माझ्यावर प्रेम करत असाल ना तर प्रेमानं हे फिश खा आणि खरंच ॲलर्जी होणार नाही तुम्हाला. प्रेमानं खाऊ घातलेलं कधीच उतत नाही बरं का. आणि हे ऐकून रोहित चक्रावला. त्यानं राणीकडे बघितलं आणि राणी भुवया उडवून गालात हसत होती आणि हळूच त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे जर घरच्यांना खोटं खोटं दाखवून देत असेल ना तर आजपर्यंत न गेलेली गोष्ट करून दाखवा, म्हणजे तुमच्या आईला आपल्यावर पुन्हा डाऊट येणारच नाही. आणि रोहित नाईलाजाने म्हणाला, ओके. आणि मला माहीत आहे हे तू मुद्दाम करतेस, पण ठीक आहे. मग आज मी फिश खाणार असं त्यानं जाहीर करून टाकलं. तसं बाकीच्या सगळ्या सूर्यवंशींनी त्याच्याकडे थक्क होऊन पाहिलं, कारण रोहितला माशांचा किती त्रास होतो हे फक्त त्यांनाच माहीत होतं. आणि राणीनं आता हसूनच रोहितच्या प्लेटमध्ये माशांचे सगळे प्रकार वाढले आणि तिकडे बघून रोहितनं अतिशय वाईट तोंड केलं. आणि राणी मनात म्हणाली, आता कसं होतंय, मला पाया पडायला लावता का? मग आता दाखवूनच द्या तुमचंही खोटं खोटं प्रेम. असं म्हणून तिनं आणखीन एक मासा त्याला वाढला. तसं रोहितनं त्या माशाकडे बघून रडका चेहरा केला.